नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. परवा आपले संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे आपल्यातून निघून गेले. हत्या किंवा हत्या म्हणण्यापेक्षा अनेक जण हत्या म्हणत होती. अरे म्हटलं, हत्या बित्याचं कसं काय काढताय तुम्ही? कशाला कोण हत्या करेल? आणि घरात तेही अशा काही गोष्टी अनेक जण म्हणतात की म्हणजे प्रश्नांना कुठं हे पडतंय हो, बोलायलाच यायला लोकांना तोंड आहेत. बोलायला काय, आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य, आम्ही तिच्याला काही येईल ते तोंडात बोलत बसतो. पण अनेक जण सांगतात की त्यांनी पैशाच्या विवंचनेतून या सगळ्या गोष्टींमधून स्वतःचा जीव संपवून घेतला. कर्ज किती? 32 लाखाचं. 32 लाख, 31 लाख कर्ज आज प्रत्येक माणसावरती आहे. पण नक्की कर्जाचाच डोंगर होता की अजून दुसऱ्या काही गोष्टी होत्या? अजून त्यांना वैयक्तिक कुठला त्रास कोणी देत होतं का? कारण ते देवदेश धर्मासाठी काम करत होते. काही जिहादी त्यांना त्रास देत होते का? काही अशा चुकीच्या गोष्टी होत होत्या का? या सगळ्या गोष्टी पोलिसांनी शोधाव्या. पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटली म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. ती गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंनी दिलेला मदतीचा हात. शिरीष महाराज मोरे हे असं व्यक्तिमत्व होतं. मी अनेकदा त्यांना भेटलो. त्या माणसाला मी मागेही तुम्हाला सांगितलं, त्या माणसाच्या तोंडून एकच गोष्ट असायची की ती म्हणजे आपला धर्म, आपली संस्कृती पुढे गेली पाहिजे. मी जेव्हा जेव्हा त्या माणसाला भेटायचो, आज माझं वय त्यांचं वय एकच, पण त्या माणसांना भेटल्यानंतर मला एकच वाटायचं की कुठे ना कुठेतरी आज संत तुकाराम महाराजांचा सहवास असल्यासारखं वाटतंय. कुठे ना कुठेतरी 4 शब्द कानावर ज्ञानाचे पडत आहेत. कुठे ना कुठेतरी देवदेश धर्मासाठी जगण्याचं एक आपल्याला एक मोठी ही मिळते, उमेद मिळते. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना संत तुकाराम महाराजांनी काहीतरी चांगले संदेश दिले, तसंच काहीच मला नेहमी भास व्हायचा. मी त्या दिवशी त्यांच्या अंत्यसंस्काराला गेलो. मला ते नाही पाहावलं. जेव्हा त्या मंदिराच्या समोर संत तुकाराम महाराजांच्या आपल्या मंदिराच्या समोरून जेव्हा ते त्यांचं पार्थिव घेऊन जात होते, माझ्या डोळ्यामध्ये इतकं पाणी दाटलं की म्हटलं, चांगली माणसं समाजामध्ये फार कमी काळ टिकतात, फार कमी काळ. आणि त्यांचा सहवास लाभणं हे खरोखर माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी तिथून येताना म्हटलं, असं नाही जायचं. आज शिरीष महाराज मोरेंसारखे एक उमद नेतृत्व, एक चांगला व्यक्ती जो समाजाला ज्ञान देतोय, त्याच्याकडून घेऊन जायचं तर काय जायचं? आज तो माणूस तर आपल्या हयात नाही आहे. म्हणून तिथून येताना मी माझ्यासोबत एक गाथा आणि एक संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी घेऊन आलो आहे. हे तुम्हाला मी सांगतो याच्यासाठी की आपण जे काही गोष्टी करू त्या गोष्टीला उद्देश असले पाहिजेत. हा उद्देश आहे त्यांचं जे काही ज्ञान त्यांना द्यायचं होतं ते ज्ञान आपल्यासोबत घेण्याचं, आपल्यामध्ये समाविष्ट करण्याचं, आपल्यामध्ये आत्मसात करण्याचं आणि ते पुन्हा समाजाला देण्याचं. आणि तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की मी तो वसा घेतला आहे. नेहमी आमच्या संतांचं ज्ञान, आमच्या छत्रपतींचं, आमच्या मावळ्यांचं ज्ञान या समाजाला देत राहीन. आता येऊया मूळ विषयावरती. त्यांच्या 32 लाखाच्या कर्जाचं परतफेड शिंदे साहेबांनी केली. मला ही जेव्हा बातमी कळाली, मला भरून आलं की हा माणूस कॉमन मॅन आहे. ह्याला म्हणतात कॉमन मॅन. याला वाटतं की माझे साधू संत जगले पाहिजेत. अरे हा आमचा माणूस, हा आमच्या हक्काचा माणूस. त्याला सामान्यांची भूक माहिती आहे, सामान्यांचे प्रश्न माहिती आहेत. त्याला माहिती आहे की काय हवं आहे लोकांना, काय हवं आहे जनतेला. त्याला माहिती आहे की धर्म कसा वाढला पाहिजे. ही सगळी लोकं, बाळासाहेबांच्या, धर्मवीर आनंद दिघेंच्या सगळी ही तालमीमध्ये शिकलेली लोकं, जी स्वार्थासाठी, राजकारणासाठी म्हणून नाही राजकारणात, हे धडपडी आहेत लोकं, धडपडी. म्हणून म्हटलं ना, शिरीष महाराज तुम्ही एक चुकीची गोष्ट केलीत. तुम्ही एकदा सांगायला पाहिजे होतं की माझ्यावरती हे संकट आहे. कित्येकांनी मदत केली असती, पण आज शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. आज त्यांना वाटतंय कुठेतरी की आपल्या वारकरी संप्रदायातला एक माणूस हरवला. आज माणूस एक केला. ही विवंचना, या गोष्टी आपल्या साधू संतांवरती येत असतील, आपल्या ज्ञानी लोकांवरती येत असतील, तर काय उपयोग या राज्याचा, काय उपयोग आपल्या ज्ञानाचा? पण शिंदेसाहेब आणि शिंदेसाहेबांनी जे काही मदत केली ती त्यांनी स्वतःच्या बेंबीच्या देठापासून, स्वतःच्या अंतःकरणापासून केले. त्या माणसाला वाटतं आपले साधू संत जगले पाहिजेत, देवदेश धर्म जगला पाहिजे. ते खरे शिवरायांचे विचार चालवत आहेत. या महाराष्ट्रातील तमाम जनतेने या माणसाच्या मागं उभं राहायला पाहिजे. हे काय मी कुठला पैसा घेऊन आणि त्यांची चाटुगिरी करून बोलत नाही. हे मी खरोखर मनापासून बोलतोय की अशी माणसं जोपर्यंत समाजात मोठी होत नाहीत आणि समाजाचं प्रतिनिधित्व करत नाहीत, तोपर्यंत काही नाही. माणूस मरून गेला की संपला, त्याचा विचार गेला. पण तसं नसतं. माणूस गेल्यानंतर त्यानं काय अर्धवट सोडलं आहे ते तिथून पुढं चालवणं हे आपलं कर्तव्य असतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. मी शिंदे साहेबांचे आभार मानतो. आज तुम्ही 30 लाख फक्त दिले नाहीत, आज तुम्ही त्या घराला आधार दिला आहे. घराला आधार. आणि आधार देणारी माणसं ही नेहमी
समाजामध्ये मला असं वाटतं त्यांना नेहमी पुण्यच मिळतं, एवढं मात्र नक्की. आज शिरीष महाराज आपल्यामध्ये नाही आहेत, पण असले कित्येक शिरीष महाराज आपण उभे केले पाहिजेत आणि त्यांना ज्ञान समाजाला देण्याचं त्यांनी काम केलं पाहिजे, एवढंच मी फक्त तुम्हाला सांगतो.